उन्हाळी हंगामातील पेरण्या अंतिम टप्प्यात असून बहुतांश शेतकऱ्यांना आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान विक्री करण्याकरिता नैसर्गिक आपत्ती नुकसान अनुदान इत्यादी योजनांचा लाभ घेण्यासाठी ई पीक पाहणीद्वारे पिकांची नमुना 12ला नोंद करणे आवश्यक आहे। संपूर्ण राज्यात तसेच आपल्या भंडारा जिल्ह्यात दिनांक 1 एप्रिल ते 15 मे या कालावधीत सर्व शेतकऱ्यांना ई पीक पाहणी DCS क्रॉप सर्वे मोबाईल ॲपद्वारे ई पीक नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। ई पीक पाहणी करणे अत्यंत सोपे असून सर्व शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी DCS ॲप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून रजिस्ट्रेशन करावे किंवा आधीच आपली नोंदणी झाली असेल तर DCS ॲप अपडेट करून घ्यावे। या ॲपमध्ये मोबाईलवरून पिकांची नोंद आपल्या बांधावरून थेट करू शकता। यासाठी पिकांची माहिती नोंदवा हा पर्याय निवडावा। त्यानंतर खालील प्रमाणे माहिती भरावी। खाते क्रमांक निवडा। जमिनीचे एकूण क्षेत्र दर्शविले जाईल। पोट खराब क्षेत्र दर्शविले जाईल। हंगाम निवडा उन्हाळी। पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र हे R। पिकांचा वर्ग निवडा। एक पीक असेल तर निर्भेळ पीक निवडा किंवा एकापेक्षा जास्त पिकांसाठी बहुपीक निवडा। पिकांचा प्रकार, पिकांची झाडाची नावे निवडा। क्षेत्र भरा। समजा आपल्या 7/12 वरील क्षेत्र 0.99 हेक्टर R आहे आणि आपण जर 0.60 हेक्टर R वर पीक लावलेले असेल तर 0.60 हेक्टर R क्षेत्राची नोंद करावी। जलसिंचनाचे साधन निवडा। सिंचन पद्धत निवडा। लागवडीचा दिनांक भरा। पुढे जा यावर क्लिक करा। फोटो काढा। फोटो काढताना आपणास प्रत्यक्ष शेतात उभे राहून पीक असलेल्या भागाचे 2 फोटो काढायचे आहेत। माहितीची पुष्टी करा। घोषणापत्रावर टिक करा। सबमिट करा। तसेच बांधावरील झाडे नोंदविण्याची सुविधा सुद्धा दिलेली आहे। यात काही माहिती भरताना चुकली असल्यास घाबरू नका। 48 तासात दुरुस्ती किंवा नष्ट करण्याची सुविधा दिलेली आहे। आपण आपल्या गटामध्ये उभे राहून फोटो काढण्याची दक्षता घ्यावी। आपल्या गटापासून 20 मीटरच्या आत येऊन फोटो घेणे अनिवार्य आहे। भंडारा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी स्वतः ई पीक नोंदणी DCS मोबाईल ॲपवरून करून घ्यावी। सर्व शेतकऱ्यांनी 1 एप्रिल ते 15 मे पर्यंत ई पीक पाहणी करावी। काही अडचणी असल्यास आपल्या गावातील ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन माननीय जिल्हाधिकारी भंडारा महसूल विभाग करीत आहे।